माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या म्हणजे 14 तारखेला निफ्टीचं आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाचे लेवल काय असू शकतात आणि आपल्याला कशी संधी मिळेल, उद्या बाईंगची संधी मिळू शकते किंवा सेलिंगची. बरं, त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं ते एकदा थोडक्यात पाहूया. काल जे काही आपलं डिस्कशन झालं ना त्यानुसार कामकाज झालेलं नाही आहे. म्हणजे क्लिअरली काल ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं जे आपलं ॲनालिसिस होतं माझं क्लिअर कट मोठे होतं की आज कोणत्याही कंडिशनमध्ये फक्त बाईंगचा ट्रेड आपण शोधणार आहोत, सेलिंगचा विचार करणार नाहीत. बरं, याच्याबरोबर हे सांगितलं होतं की डाऊन साईडला मार्केट गेलं तर मी काय करेल, मार्केटपासून बाजूला राहील. कुठेही उगीच बाईंग करणार नाही. वरती लेवल डिस्कशन केलेलं होतं. खाली ज्यावेळेस जर आपण येतोय या झोनमध्ये तर एकदा बाईंगची संधी मिळू शकते आणि ती इथे मिळालेली होती. पण मी आज पूर्ण दिवस निफ्टीमध्ये अवॉइडच केलेला आहे. कोणताही ट्रेड खास करून निफ्टीमध्ये केलेला नाही आहे. BTST होता तो ॲव्हरेज करून कॉस्टला एक्झिट करून टाकला. सकाळी ज्यावेळेस ओपन झालं ड्रॉप मिळाला, इथे ॲव्हरेजची चांगली संधी मिळाली आणि याच्यामध्ये तो एक्झिट केला. पूर्ण दिवसभरामध्ये कुठेही पुन्हा निफ्टीमध्ये ट्रेड शोधण्याचा प्रयत्न केला नाही. का तर ज्यावेळेस एवढी मोठी मुवमेंट होती ना, जवळजवळ 1000 पॉईंटची एक मुवमेंट होती, त्यानंतर आपल्याकडे काय होतं, स्टॉप लॉस मोठे बनून जातात आणि त्याच्यामुळे मग आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन होत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी जर याच्या वरती निघालं असतं ना मार्केट, थोड्याफार प्रमाणात दिसलंही परंतु सस्टेन झालेलं नाही. ही जी कॅन्डल दिसते आपल्याला सस्टेन झालेली नाही आहे. त्यामुळे याच्यावरती निघालं असतं तर आपण इथे एखादा SL प्लेस करून अपसाईडची रॅली कॅच केली असते, परंतु तसं झालं नाही, खाली आले म्हणून अवॉइड केलेलं आहे. बरं, आता झालं आहे काय, डेली कॅन्डल जर पाहिली तुम्ही तर तुमच्या लक्षात काय येईल, एक मोठी ग्रीन कॅन्डल आणि त्याच्यामध्ये एक इनसाईड कॅन्डल आपल्याला बनताना पाहिलं. वीक आहे याच्यावरती थोडंफार, परंतु एक इनसाईड कॅन्डल, कारण का गॅप डाऊन ओपनिंग आणि ते. आता महत्त्वाचं काय आहे, या इनसाईड कॅन्डल नंतर काय होतं, आता 2 लेवल तुमच्याकडे मार्क झालेले आहेत. खरं तर ही लेवल जी आहे डाऊन साईडची त्याची आवश्यकता नाही आहे. कारण का ते काल मोठी मुवमेंट होती, इथे एक गॅप दिसतोय तुम्हाला. आता इम्पॉर्टंट लेवल कोणती असणार आहे आपल्यासाठी, 24,440 ते 520. 50 ते 60 पॉईंटचा जो झोन येतोय ना, जो इथे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. इथे कुठेतरी खूप इम्पॉर्टंट झोन असणार आहे उद्यासाठी. म्हणजे उद्यासुद्धा एक 100-125 पॉईंटचा फॉल जोपर्यंत होतोय ना तोपर्यंत काळजी करण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे तिथे आपण काय करणार आहोत, बाय ऑन डिप्स ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीचंच ट्रेडिंग करणार आहे. पण कोणत्याही कंडिशनमध्ये जर मार्केट 24,440च्या खाली ट्रेड करायला लागलं, लक्षात घ्या, 24,440च्या खाली ट्रेड करायला लागलं तर काय होईल, जो झोन आपला बनला होता ना 24,440 असेल किंवा 360 असेल आणि खाली 24,200, तर त्या झोनमध्ये मार्केट पुन्हा एंट्री करेल आणि त्या झोनमध्ये एंट्री झाल्यानंतर काय होईल, सेलर्स जे आहेत ना पुन्हा कमेंट घेण्याचा प्रयत्न करू शकतात आणि सेलर्स जे आहेत मार्केटवरती प्रेशर क्रिएट करू शकतात. कारण का याच्यामध्ये बरेचसे सेलर ट्रॅप झालेले होते, जे कॅपिटल असते किंवा ज्यांचं मल्टिपल टाइम्स बाईंग झालेलं असेल किंवा सेलिंग झालेलं असेल, सेलिंगच्या दृष्टिकोनातून बोलतोय तर त्यांच्या काही क्वांटिटी होल्ड असू शकतात आणि मग ते काय करतील, ते प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न असू शकतो. म्हणून जी आता डू ऑर डाय लेवल ज्याला आपण म्हणू शकतो ना, ती आहे 24,440. तोपर्यंत बाय ऑन डिप्सचाच विचार करायचा आहे, लगेच सेलिंग साईडला जायचं नाही. इथून आहे म्हणजे एक 100-150 पॉईंट अगदी आरामात मिळू शकतात. पण त्या 100-150 पॉईंटच्या नादात काय होऊ शकतं, मार्केट कंटिन्युअस वरती आलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, झोन होता, डेली कॅन्डल जर पाहिलं, मी डेलीच हे करतो म्हणजे जास्त सोपं जाईल ते समजायला. जर डेली कॅन्डल पाहिलं तर काय लक्षात येते तुमच्या की मार्केटने काय केलेलं होतं, एक अपसाईड त्यानंतर साईडवेज झोन. इथे याला फॉल्स ब्रेकडाऊन, जो की न्यूज मुळे आला, काल या विषयी डिस्कशन केलेलं आहे. मार्केटने ब्रेकआउट दिला आणि हे रिटेस्टिंग होऊन या पद्धतीने मार्केट जाण्याची शक्यता आहे. जर याच्या आतमध्ये आलं तर हाही फॉल्स ब्रेकआउट ठरू शकतो. जसं इथे फॉल्स ब्रेकडाऊन पाहिलं तसं फॉल्स ब्रेकआउट ठरू शकतो आणि मग मार्केट इथेच साईडवेज झोनमध्येच काही दिवस घालवू शकतं किंवा मार्केटवरती प्रेशर येताना पाहायला मिळू शकतो. म्हणून ही लेवल आपल्यासाठी उद्या खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मग ती उद्या टेस्ट होतीये, परवा टेस्ट होतीये किंवा मार्केट टेस्ट न करता सुद्धा इथून जाऊ शकतं. या दोन्ही कंडिशन आहेत आणि त्यासाठीच आपल्याला प्लॅन करायचा आहे. आता महत्त्वाचे लेवल काय असतील उद्यासाठी आपल्याला ते पाहूयात. निफ्टीमध्ये तरी जी लेवल आपण डिस्कस केलेली, उद्या जर फ्लॅट किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपन झालं ना तर तो बेस्ट ट्रेड आपल्यासाठी बनू शकतो. मग बाईंगसाठी फक्त 440 आहे का, तर नाही. याच्या खाली 2 लेवल आहेत. एक आहे 24,440 प्लस मायनस 10-20 पॉईंट करून चला आणि दुसरा आहे 24,520. या लेवलपर्यंत आपण बाय ऑन डिप्स मध्ये 560 सुद्धा आहे, पण आता ते फ्लॅट ओपन झालं तर त्याचा विचार होऊ शकतो की तिथे मार्केट सस्टेन करून वरती येते का, पण त्यापेक्षा बेस्ट असू शकतो 24,520 आणि 24,440. या दोन्ही लेवलला आपण बाईंगचा विचार करणार. बाईंगचा विचार म्हणजे लेवल टेस्ट झाली म्हणजे बाईंग होतं का नाही, तर इथे एखादं बुलिश साईन कोणतंही असू द्यात, मग ते तुम्ही कॅन्डलस्टिकवरती काम करताना असू द्यात किंवा चार्ट पॅटर्नवरती काम करताना असू द्यात किंवा एखादं डिमांड सप्लाय झोन किंवा सपोर्ट झोन, रेजिस्टन्स झोन याने काम करताना असू द्यात, तो काहीतरी सिग्नल मिळाला पाहिजे, त्यावेळेस आपण तिथे बाईंगचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. आणि मग उद्यासाठी इंट्राडेसाठी सांगतोय, बाकी विकली अनालिसिसच्या लेवल मी सांगितलेले आहेत अगोदर. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जो काही झोन बनेल किंवा कॅन्डल बनेल तर त्याचा
आजचा जो काही स्टॉप लॉस असेल ना त्याच्या 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट प्लेस करायचं आहे. म्हणजे 440ला मिळू द्यात, 520ला मिळू द्यात, मग त्यानंतर ते तुम्ही टार्गेट ठेवू शकता. आता मार्केट फ्लॅट ओपन होऊन डायरेक्ट वरती चालायला सुरुवात करते ना तरीसुद्धा कमीत कमी 100-125 पॉईंट जाऊ द्यात. जर फ्लॅट ओपन होतं तर ॲटलिस्ट 700, खरं तर 750 ही लेवल आहे, पण खालून वरती येतं तर आपण 24,720 730च्या वरती बाईंगचा विचार, 20 नकोच, 24,730च्या वरती तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. मग त्यानंतर तुम्हाला 800 आहे, 860 आहे, 920 आहे आणि 980 आहे या लेवलपर्यंत आपण जाताना पाहू शकतो. आणि सध्याला 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते आहे. मार्केट वोलटाईल आहे, पण त्या पद्धतीने तुमचे स्टॉप लॉस थोडे वाढू शकतात आणि त्या प्रमाणामध्ये टार्गेटसुद्धा मिळतील, हे लक्षात ठेवा. अगदी क्लिअर आहे, वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. आजचा फॉल आहे म्हणजे काही पॅनिक आहे मार्केटमध्ये असंही समजण्याचं कारण नाही आहे. एवढ्या मोठ्या रॅलीनंतर कदाचित एखादं प्रॉफिट असं येत नाही, थोडं वेळ आहे की दुसऱ्या दिवशी लगेच, पण ठीक आहे, आलेलं आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. म्हणजे इथे लेवल मार्क करून ठेवा, ही अपसाईडची लेवल आहे आणि ही डाऊन साईडची लेवल आहे 440. जोपर्यंत 440च्या वरती आहोत तोपर्यंत बाय ऑन डिप्सचीच स्ट्रॅटेजी यूज करायची. 440 जर ब्रेक झालं तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, तर एक पुन्हा त्या झोनसाठी मग 440 ते 200, 440 ते 24,200 या रेंजसाठी आपण प्लॅन करणार आहोत. 440 नंतर 360 आहे, ब्रेक झाल्याच्या नंतरचे टार्गेट सांगतोय. 360 आहे, 320 आहे, 260 आहे, 220 आहे आणि 220, 180 हा जो झोन आहे ना इथपर्यंत आपण जाऊ शकतो. सध्याला थोडे मोठे लेवल येतात कारण का 400-500 पॉईंटचा तर झोन बनतोय, म्हणून दोन्ही बाजूला 200-200, 300-300 पॉईंटचा विचार करून तुम्ही चालू शकता. तर हे झालं निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये ही तीच कंडिशन आहे. बँक निफ्टी होल्ड करत होतं. निफ्टीचा जर तुम्ही चार्ट पाहिला, निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय तुम्हाला, क्लिअर डाऊन ट्रेंड ज्याला म्हणतो किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये पाहायला मिळतोय, पण तसं बँक निफ्टीचं नाही आहे. बँक निफ्टी निगेटिव्ह आहे, परंतु काय केलं यांनी 50% सुद्धा कव्हर केलेलं नाही आहे. मी गॅपअप सोडून सांगतोय, कॅन्डल जी बनलेली होती ना कालची तिचे 50% तसं निफ्टीने त्याच्याही पेक्षा जास्त खाली येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे मार्केट सस्टेन करत आहे. ही जी शेवटचा कॅन्डल आहे, शेवटच्या हाफमध्ये निफ्टीमध्ये या पद्धतीचा फॉल झाला, तिथे बँक निफ्टीने सस्टेन केलेलं आहे. मग बँक निफ्टी अजूनही 54,600 आणि 54,800 या दोन लेवलवरती फोकस करा. इथपर्यंत बाय ऑन डिप्स, जोपर्यंत 54,600 ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा ट्रेड बँक निफ्टीमध्ये इनिशिएट करायचा नाही. हा जर 54,600 ब्रेक झालं तर मात्र तुम्ही हा गॅप जो आहे तो फिल होण्यासाठीचा एक म्हणून ट्रेड प्लॅन करू शकता. पण ट्रेड प्लॅन 200-200 पॉईंटच्याच याने करा. जो काही स्टॉप लॉस बनेल त्यानुसार 1:2 1:3चं टार्गेट ठेवू शकता. इथे मात्र बाईंगला एक संधी मिळू शकते. प्रेशर आहे या झोनमध्ये, हे लक्षात ठेवा. तरीही जर तुम्हाला उद्या 55,000 पुन्हा एकदा ब्रेक होताना पाहायला मिळालं, 55,055 ॲक्च्युअल ट्रेड जो बनणार आहे तो तुमचा 55,250च्या वरती पूर्ण क्वांटिटी. इथे तुम्ही 50% क्वांटिटीने 55,040 ब्रेक होताना ट्राय करू शकता. त्यानंतर पहिले टार्गेट 55,150 असेल, 55,250, 55,250 ब्रेक झाल्याच्या नंतर पूर्ण क्वांटिटी ॲड करा आणि मग त्यानंतर 55,400चा विचार करू शकता. जर 55,400च्या वरती कोणत्याही कंडिशनमध्ये मार्केट सस्टेन झालं, बँक निफ्टी खास करून सस्टेन झालं, तर मग आपण नवीन हायच्या दिशेने जात आहोत, हे लक्षात ठेवा. नवीन हाय 56,100चा आहे, म्हणजे 200-200 पॉईंटवरती तुम्ही तुमचा स्टॉप लॉस करत राहू शकता. एक विशेष, सध्याला गेल्या 2-3 दिवसांपासून मी एक स्टॉकची लिस्ट सांगितलेली आहे तुम्हाला, तर ती एकदा पाहून घ्या. ड्रोन सेक्टरमध्ये म्हणण्यापेक्षा ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे कंपनी आहेत त्यांचे स्टॉक गेल्या काही दिवसापासून चांगले परफॉर्म करतात. हे मी 2-3 वर्षापूर्वीही सांगितलं होतं की ड्रोनमध्ये, पण त्यावेळेस माझा जो काही फोकस होता ना तो वॉर लाईक जे ड्रोन असतात ना त्यावरती नव्हता. मी बाकीच्या अनुषंगाने पाहिलेले होते ते स्टॉक आणि त्यावेळेसच मी HL वगैरे अगदी खाली बाईंग सांगितलं होतं. पण आता सध्याला त्यावरती मी एक डिटेल ब्लॉग लिहिलेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यामध्ये काही स्टॉक आहेत त्याची चर्चा केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, माझ्यामार्केट.com तुम्ही सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते एकदा स्टॉक पाहून घ्या. दुसरं महत्त्वाचं, जे गेल्या कित्येक दिवसांपासून मी सांगतोय, मिडकॅपमध्ये खूप चांगली संधी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आजही पूर्ण मार्केटमध्ये फॉल होत होता, पण मिडकॅपमध्ये नाही. हा शेवटच्या हाफमध्ये तुम्हाला जरी इथे खाली दिसत असलं ना तरी कंटिन्युअस वरती जाताना पाहायला मिळते. इथे सुद्धा एक चांगली संधी मिळू शकते. मार्केट जर फ्लॅट ओपन होणे, हा जर हाय 12,650 जर ब्रेक झालं ना तर 12,800 आणि 13,200पर्यंत या एक्सपायरीपर्यंत जाऊ शकते. ही एक्सपायरी म्हणजे मंथली एक्सपायरी सांगतो मी. मंथली एक्सपायरीपर्यंत आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट मिडकॅपमध्ये पाहायला मिळू शकते. बाकीच्या मार्केटबरोबर जरी खाली आलं तरी खूप मोठा फॉल मिडकॅपमध्ये नाही आहे. 12,300ला एक चांगला सपोर्ट आहे, पण या कॅन्डलला पूर्ण भरून काढण्यासाठीच मिडकॅपला अजून एक दिवस लागू शकतो. त्यामुळे मिडकॅपमध्ये चांगले ट्रेड तुमचे बनवू शकतात. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.